आम्ही म्हणजे मी फेल झालेलो कॉलेजमध्ये होतो मी इंजिनिअरिंगला. तर मी फेल झालो, खूप विषयांमध्ये फेल झालो. घरी मी सांगितलं नव्हतं की मी फेल झालेलो आहे. आणि मी असं ऐकलेलं की चर्च आहे दापोलीमध्ये आणि तिथं प्रेयर करतात आणि काय पण अशक्य गोष्टी शक्य होतात. तर मी गेलो तिकडं आणि तिथं प्रेयर केलं माझ्यासाठी. मी आणि माझा मित्र होतो, दोघांसाठी प्रेयर केली. आणि मी घरी आलो, मला काय अभ्यास कळायचा नाही. मी ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं तर झालं प्रेयर करून आणि मग घरी आलो. 1 महिनाच होता फक्त अभ्यास करायसाठी आणि 10 विषय होते. तर मला कळायचं नाही. टीचरने पण बोललेलं तू कशाला इंजिनिअरिंग घेतली आहे, तुला कळत नाही, उगाच आई बापांचे पैसे व्यर्थ घालवतोय तू. मग ते झालं. मग एक्झाम मध्ये पण आहे ना असं व्हायला लागलं की मला एक्झाम मध्ये अगोदर कळायला लागलं जो कुठला पेपर असायचा की हे प्रश्न येणार आहेत, हे कर. आणि मी तसे केले प्रश्न आणि एक्झाम मध्ये तेच यायचे प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि मग तेव्हापासून आणि मी चांगल्या मार्काने पास झालो. मला टीचरने पण विचारलं की कसं काय एवढे मार्क्स भेटले. मग मी सांगितलं की प्रभूमुळं झालं आणि मला माहिती नव्हतं हे काय. तेव्हापासून माझी प्रभू बरोबर जर्नी स्टार्ट झाली आणि प्रभूंनी सगळं काही दिलं मला. कोरोना झाला होता, माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली होती आणि काम म्हणजे इंटरव्ह्यूज बंद झालेले त्यावेळेस. तर मी इंटरव्ह्यूज दिले खूप आणि माझं सिलेक्शन पण झालं. आणि मी खोटं बोलायचो की मला एक्सपिरियन्स आहे, कारण इंजिनिअरिंग केल्यावर अनुभव नसला तर काम नाही देत. आणि मी इंटरव्ह्यू पण पास झालो सगळे. पण एक रात्री मला ओझं आलं की हे तर मी माझ्या ताकदीने करतोय, याच्यात देवाची ताकद कुठंच नाही. आणि मग मी सकाळी फोन केला कंपनीमध्ये त्या की मला काम भेटलेलं आहे, मला काम नकोय, मला दुसरं काम भेटलंय. आणि मग मी 2 महिने गप्प बसलो असंच. तर माझी अशीच कम्युनिटी असते एक ओळख झाली आणि मला अमेरिकामध्ये काम भेटलं इथं बसून इंडियामध्ये. त्यावेळेस लोकांची कामं जात होती आणि मला इथं जो पॅकेज भेटलेला त्याच्यापेक्षा 2-3 पट जास्त भेटला. तर त्यासाठी आणि हे सगळं भेटलं, पण याच्या पलीकड मला प्रभूकडून हे शिकायला भेटलं की प्रेम काय असतं, लोकांवर प्रेम काय करायचं, क्षमा काय असते ते कळालं. तर यासाठी मी प्रभूचा गौरव करतो आणि मी सगळ्यांना हेच विनंती करतो की तुम्ही पण एकदा प्रभूला चाकून पहा. असं नाही की आपली जात बदलती, प्रभू सगळ्यांसाठी. हे बोलून मी संपवतो.